सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याविरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलन, प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध। सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक आयुब बारगीर आणि बांधकाम कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आयुब बारगीर यांनी विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगितले, तर विनायक आबा हेगडे यांनी सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। या आंदोलनात अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष इर्शाद पखाली, नितीन माने, अजहर सय्यद, प्रकाश कांबळे, अमित चव्हाण, प्रियानंद कांबळे, कबीर वनकटे, अशरफ चाऊस, एजाज काजी, शफीक शेख, मुस्ताक मुल्ला यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मागील कित्येक दिवसापासून दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचा नीट संदर्भात चाललेल्या आंदोलनाला थोडंसं हिंसक वळण वर दिल्लीचे पोलीस लावत असताना सांगलीमध्ये स्वयं घोषित विधान परिषदेवर गेलेला सदा खोत कडकनाथ कुंभी चोर विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही दहशतवादी आहात असं हे संबोधित ते करत असताना आज आमचे पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं व समविचार पक्षाच्या वतीनं आज इथं कॉलेज कॉर्नर सांगली कॉलेजच्या समोर आज आमच्या वतीने त्यांना आंदोलन करत आहे, त्यांना जोडं मारून त्यांचा निषेध करत आहे। इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आपलं तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर इथून पुढे आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करेल। जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करताना सांगली जिल्ह्यातला एक आमदार सध्या खोत विद्यार्थ्यांना दहशतवादी व आतंकवादी म्हणतोय, याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं आम्ही सांगली कॉलेज कॉर्नर या ठिकाणी सध्या खोत याचा जाहीर निषेध त्याला जोडेमार आंदोलन केलेलं आहे। खरं वास्तविक पाहता दहशतवादी आणि आतंकवादी हा सध्या खोत आहे। सध्या खोत त्यानं विसरला आहे। कोविडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना MPSCची परीक्षा उशिरा घेणार म्हटल्यावर तो रस्त्यावर झोपून आंदोलन करत होता आणि SD महामंडळाचं सुद्धा रस्त्यावर झोपून आंदोलन करत होता। आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना तो दहशतवादी म्हणत आहे। खरा दहशतवादी, खरा आतंकवादी हा सदा खोत आहे। त्याचा निषेध आम्ही आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध केलेला आहोत। तिथल्या पुढच्या काळात सुद्धा त्यांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा आम्ही सांगली जिल्ह्यात त्याला फिरू देणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो।